हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी दसरा सगळ्यांना. तर आज आहे दसरा आणि सकाळपासून आमची कामाची गडबड चालू आहे. झाडणं, पुसणं, परत स्वयंपाक पण चालू आहे. आज बनवायची पुरणपोळी, तर पुरणपोळीचा स्वयंपाक पण चालू आहे. झाडून पुसून वगैरे झालंय. फुलं आणून ठेवलेले, फुलांच्या माळी बनवायच्या आहे आणि आज दिवसभर असंच चालू राहणार आहे, काम काम काम. सो बघत राहा आपला ब्लॉग. आणि इकडे स्वयंपाक चालू आहे, इथे चहा बनतोय, इकडे सारे आणि पुरणपोळी. इकडे मी आता फुलांच्या माळी बनवतीये आणि हे मला हेल्प करतात. आता आम्ही पटपट माळी बनवून घेतो. हे बघा, माझी एक माळ बनवून झाली. थोड्या काही छोट्या पण माळी बनवायच्या आहे आणि काही मोठे पण बनवायचे आहे. तर त्या माळीमध्ये मला आपट्याची पानं घालायचं लक्षात नाही राहिलं, त्याच्यामुळे म्हणजे ते खाली होते, मी विसरून गेली होती. तर मी आता आपट्याचे पान आणले. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खरा मान असतो. याला दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणतात. तर हे आहे आपट्याचे पान, आमच्या माळ्याकडूनच आणले. हे पण ते पण आता मी माळीमध्ये टाकते. जवळपास आता वाजले आहेत 8च वाजले आणि इकडे आमच्या पोळ्या पण चालू आहे. आई मस्तपैकी पोळ्या बनवताय, छान छान. खूप लवकर स्वयंपाक झालाय आज आमचा, हो की नाही आई? तुला जायचंय, तुला पोळ्या न्यावं लागेल डब्याला. मला सुट्टी नाही आहे ना, त्याच्यामुळे आणि मला उपवास सोडायचं म्हणून आई मला पोळी बनवून देत आहे. आणि बाकीचं पण झालंय, नैवेद्य पण झालंय. कुरडई पापडी भाजी ठेवायची फक्त. सार पण रेडी आहे मस्त. तर माळी पण अर्ध्या झाल्या, अर्ध्या बाकी अजून. आणि स्वयंपाकाचं तर झालं, होत आलंय, म्हणजे झालंच आहे. आणि मी चालली ऑफिसला, मला काही सुट्टी नाही आहे, म्हणजे हाफ डे आज. तर मी येऊन जाईल दुपारी. आणि आज परत आम्हाला हे सत्यनारायण पूजा, त्या दिवशी तिथे होम केले आहे ना, तिथे आज सत्यनारायण पूजा आहे. तर परत संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर 4-5 वाजता पूजेला पण जायचं. इथे आता मी रेडी झाली आहे, छान ड्रेस वेअर केलाय आणि मी चालली आहे ऑफिसला. सो बघत राहा, ऑफिसवरून आल्यावर कंटिन्यू व्लॉग करेल. सो बघत राहा. तर ऑफिसला जाऊन आली मी आत्ताच घरी आणि आता पाऊस पण येऊन गेला थोडासा नॉर्मल. आणि आम्हाला आता गाड्या धुवायच्या आहे. ही बघा, इकडे मोठी गाडी आहे आणि इकडे 2 रायडर आणि ती होंडाची गाडी स्प्लेंडर आणि ॲक्टिवा तिकडे ती आणायची अजून. तर आता गाड्या धुतोय आम्ही. गाड्यांना मस्तपैकी शॅम्पू बिंपू लावून धुतोय आता आम्ही. मिस्टर धुतोय आणि मी त्यांना हेल्प करते. मी फक्त पाण्याची नळी धरून राहिली कारण की ती बंद होत नाही. वरतून पाणी आणलंय आम्ही असं टाकीमधून दुसऱ्या, त्याच्यामुळे. ही धुवून झाली आहे आणि स्कूटी पण धुवून झाली आहे आणि फक्त आता ह्या 2 राहिलं आहे बाकी. गाड्या वगैरे धुवून झाल्या की रात्री गाड्यांचा औक्षण वगैरे करू, गाड्यांना हार घालायचे. गाड्या वगैरे धुवून झाल्या आणि गाड्या धुवून झाल्या आणि लगेच पाऊस यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे मग म्हणजे बरं झालं की गाड्या धुवून झाल्या. नॉर्मल पाऊस येतो. मला रांगोळी पण काढायची आहे, पण पाऊस येतो नेमकं. तर पाऊस जर गेला तर रांगोळी काढता येईल, नाही तर मग नाही काढता येणार. चलो. आणि थोड्या वेळाने पूजा आहे सत्यनारायणची, मी तुम्हाला सांगितलं. तर पूजेला पण जायचं आहे. हे बघा, इकडे सगळ्या माळी वगैरे बनवून ठेवलेल्या आहे गाड्यांच्या आणि दरवाजाला लावायच्या. इथे मी साडी वगैरे घालून रेडी झाली आहे, पूजेला जायचं आहे. त्याच्या आधी आम्ही घरी आधी गाड्यांची पूजा वगैरे करून घेतोय, म्हणजे गाड्यांचं औक्षण करून घेतोय. त्यांना हार वगैरे बांधताय. इथे सगळ्या गाड्या आम्ही आणले, हार वगैरे घातले, त्यांना आपट्याचे पाणी लावले आणि आता फक्त औक्षण करायचंय, म्हणजे गाड्यांना ओवाळायचंय. स्वतः आम्ही ते करतो. पप्पांनी घेतलेली गाडी, ही एक पप्पांची, ही एक पप्पांची. ही नाही विकायची आम्हाला, ही विकून टाकू. 2 ॲक्टिवा झाली आमच्याकडे. ही एक, ही जय माझा एक आणि ती गणपती बाप्पा एक. ही स्नेहलची गाडी.
MH15 KD7337. आमचं गाड्यांचं औक्षण करून झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो सत्यनारायण पूजेसाठी देवीच्या मंडळात. तर तिथे गुरु आलेले होते, सगळी पूजा वगैरे त्यांनी मांडून ठेवली होती आणि आम्ही गेलो आणि पूजेला बसलो. थोडा वेळ पूजा केली. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आम्ही तळी भरली. दसऱ्याच्या दिवशी तळी भरावी लागते आणि दसऱ्याच्या दिवशीच नारळ फोडावं लागतं. 9 दिवस नवरात्रीमध्ये नारळ फोडत नाही, त्याच्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सगळेजण तळी भरतात. तर आम्ही तळी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर देवीला गेलो. तर चला, आमचं घरात सगळं काही झालं, तळी वगैरे भरून झाली आणि आता आम्ही चाललोय देवीच्या दर्शनासाठी. आम्हाला खरं तर रावण दहन बघायला जायचं होतं, पण सत्यनारायण पूजेला वेळ लागला थोडासा, त्याच्यामुळे मग काही जमलं नाही. त्याच्यामुळे आम्ही चाललोय. दादा आणि ताई आधीच गेले, तर आता आई, मी आणि आम्ही तिघे चाललोय. सो चलो. इथे आम्हाला मम्मी ते पण भेटले. आजी आणि पप्पा पुढे गेले. वहिनी, दादा, मम्मी, आई, आम्ही आणि ही पप्पांची आत्या, ती माझी आजी, ती पण भेटली. आणि आता आम्ही इथे दाबेली खातोय मस्त. साहेबांना दाबेली. देवीचं दर्शन वगैरे झालं. तिथे जास्त शूट नाही घेतलं कारण की बरीच गर्दी होती. दसऱ्याचा दिवस होता, त्याच्यामुळे लोक संध्याकाळी सगळे आलेले होते, त्याच्यामुळे मग जास्त काही शूट केलं नाही तिकडे. आणि तिथून मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो. पांचालेश्वर मित्रमंडळाच्या तिथे गेलो, आई आणि मी. तर तिथे लास्ट डेला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन होती. तर सगळ्या मुलं सगळे काही ज्यांना जे बनायचं, जे आवडतं ते बनवून आले होते. कोणी साऊथ इंडियन लुक केलं होतं, कोणी देवी बनलं, तर कोणी भूताचं ड्रेस परिधान केलेलं होतं. तर सगळं दांडिया वगैरे खेळत होते, ते बघत होतो आम्ही. दांडिया वगैरे थोडा वेळ बघितलं आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही घरी. तर असा झाला आमचा दसऱ्याच्या दिवसाचा व्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. विकास रंदे